मालोजी, ए मालोजी, बघ, मी तुझ्या भावाला घेऊन आलोय. तुम्ही दोघं भाऊ इथेच राहा, खा प्या मजा करा. तुला मोठा जातवाल्यांसारखं थाटात राहायचंय ना, तर मग जा इथून निघून आणि पुन्हा परत येऊ नकोस. तिथंच जा, तिथंच राहा, कमाऊ खा. जा भेट. मालू, बाबा, ह्या दिशेने जाऊन बघूया. या. मालू, कसा आहेस माझ्या भावा? काहीतरी बोल, बोल ना माझ्या भावा. मालू बोल ना काहीतरी माझ्या भावा. तुला मोठा जातवाल्यांसारखं थाटात राहायचंय ना, तर मग जा इथून निघून आणि पुन्हा परत येऊ नकोस. तिथंच जा, तिथंच राहा, कमाऊ खा. भीम, तिथपर्यंत तर पांढरी वाळू दिसत होती, परंतु इथे तर काहीच नाहीये. कुठे गेले असतील? शशिपालजी, माझा कोणच भाऊ नाही हाय. मला वाटतंय गुरुजी, कोणच भाऊ नाही माझा, कोणच भाऊ नाही. मालू असं का बोलतोयस? म्या भाऊ आहे तुझा मालू. म्या बोललो ना, माझा कोणच भाऊ नाही. कोणच भाऊ नाही माझा. असं बोलू नकोस मालू. नंदू काका तुझे भाऊ आहेत आणि ते तुझ्यावर खूप प्रेम करतात. खोट खोट आहे सगळं. ते फक्त मला वरडतात, आपला आदेश चालवतात माझ्यावर. बस, कोणच भाऊ नाही माझा. बस झालं मालू आता. मालू, बाबा बाबा, हा मालूचा आवाज आहे. या, या दिशेने या. अरे ठीक आहे, नको माणूस याला भाऊ. फक्त जसं तू बाकीच्यांना इथे ठेवतोस, काम धंदा शिकवतोस, याला पण शिकव. अरे काय बघतोयस उभं राहून? जा, याला हे औषध पाज ज्याला तू पिऊन शांत होऊन जातोस. हा पण हे औषध पिऊन शांत होऊन जाईल, हो ना? जा जा, पाच पाच. अच्छा, खाली झालीये, जा घेऊन ये. ठीक आहे, येतो घेऊन. या या. मालोजी कुठे दिसत नाहीये. नाही गुरुजी, जो आता आत गेलाय ना, हा, कदाचित तोच मालू आहे. मालू, मालू, तू म्हणत होतास की तुला वही पुस्तक आवडत नाही, पण आज मी हे काय पाहतोय?
वही पुस्तकाच्या जागेवर हातात दारूची बाटली. तू काय होतास मित्रा आणि काय बनलायस? बाबा, पाच ह्याला. मालू मालू काय करतोस? मालू मालूजी मालू. पाच पाच पूर्ण बॉटल पाच. खूप छान मालोजी. असंच आमच्या आज्ञेचं पालन करत राहा. हा, आम्ही येतो. ठीक आहे. आणि तुम्ही दोघं माझ्यासोबत चला. जंगलातून येणाऱ्या रस्त्यावर लक्ष द्या आणि पहारा द्या. वय मालक. हो मालक. आणि लक्ष द्या, तिथून कोणीही आत आलं नाही पाहिजे. हो मालक. चला. चला बाबा. थांब पोरा, शिशुपालला इथून थोडं दूर जाऊ दे, नंतर आपण जाऊया. महिपाल, अरे जेवण बनले आहे का बाळा? अरे लवकर कर, भूक लागली आहे. महिपाल, कुठे राहिला हा? हो आलो बाबा. हा, जेवण बनलंय? बाबा जेवण तर केव्हाच बनले आहे, फक्त ते दादा पण येणार आहेत, मग वाढायला घेतो. कुठे राहिला हा शिशुपाल? अहो बाबा, ते भीमच्या चाळीतला तो नंदू आहे ना, अरे खूप नखरे करत होता, तर फक्त त्याला उचलून ते आपल्या जंगलातल्या अड्ड्यावर सोडायला गेलेत. आता येतच असतील. अरे डोके. अरे अरे वेळ झाला तुम्ही दोघे. हा, डोकं फिरलं तुमचं. कोणाला विचारून गेला तो? हा, कोणाला विचारून गेलाय? अरे मूर्खांनो, त्या भीमरावने तुम्हा दोघांना फसवले फक्त गोपीपर्यंत पोहोचवण्यासाठी. बाबा पण असे कसे होऊ शकते? कसे होऊ शकते? अरे शांत डोक्याने विचार कर. कालपर्यंत तर नंदू तुझी प्रत्येक गोष्ट स्वीकार करत होता, आणि आज अचानक नाटक का करत आहे? एवढीशी गोष्ट समजली नाही तुला? हा, काय शिकतोस तू कॉलेजमध्ये? अरे त्या भीमरावने खूप मोठा खेळ केला आहे. काय करू? चल चल चल, जाऊन थांबूया त्याला. चल चल लवकर चल. मालू, भीम, तू? प्रेम न बारी उपजे, प्रेम न हाट बेकाय, राजा प्रजा जो ही रुझे, सिस देही ले जाय, सिस देही ले
भीम, किती दिवसाने भेटलो आहे आपण. 7 वर्ष 6 महिने आणि 22 दिवस. तुझं गणित अजून बी चांगलं आहे. पण ही तुझी अशी अवस्था कशी झाली आहे मालू? हे काय सर्व? ती तर थोडीशी पिली होतो ना, म्हणून. इथं काय करत आहेस? तुम्ही सगळे इथलं निघून जावा. सगळे इथलं निघून जावा. अन नंदू दादाला पण घेऊन जावा. हा, मी यानसले दारू नाही पाजलेली. दारूच्या जागेवर पाणी पाजलं आहे. हे शुद्धीत आहेत. हा, हे याच्या अगोदर कोणी येईल? तुम्ही सगळे निघून जावा. हे बघ मालू, आम्ही इथून जाऊच, पण तुला सोबत घेऊन. मैं नाही येणार भीम, मैं नाही येणार. खूप मोठी चूक केली तुम्ही दोघांनी, नंदूला गोडाऊन मध्ये पोहोचवून. पण बाबा तो नंदू ऐकतच अरे नव्हता. गप्पा बसा. आता लवकर चला की याच्या अगोदर तो भीमराव तिथे पोहोचून काहीतरी खेळ करेल. हे बघ मालू, असं नको करूस. तुला आपल्या मैत्रीची शपथ. चल आमच्या सोबत. काका चला. मी नाही येऊ शकत भीम, मी नाही येऊ शकत. तुम्ही सगळे लोक जावा आणि नंदू दादाला बी घेऊन जावा. वय आणि आतमध्ये गोपी बी आहे, त्याला बी घेऊन जावा. हे मी करू शकतो दोस्तीसाठी, आणि ते बी फक्त एकदाच. आणि जर नाही घेऊन गेलास ना, तर दोस्तीच्या नावावर बी काय नाही करू शकत मी. इतका वेळ नाही आपल्याकडं. एक काम करूया, गोपीला उचलून घेऊन जाऊया. आणि हा आपल्या बरोबर आला तर ठीक आहे, नाहीतर याला उडून घेऊन जाऊया. हो बाबा, हेच योग्य आहे. या. या काका, पकडा याला. मला नाही याचं, मला नाही याचं. मालू, हट्ट नको करू. नाही बाबा, लवकर या. मला नाही याचं. मालू, तुला यावं मला लागेल नाही आमच्या याचं. सोबत. या गुरुजी. उचला जरा उचला. सांभाळ. हळूहळू हळूहळू हळूहळू. मला नाही काका, याचं. आपण पुढे जाऊयात. बाबा येतील. मालू, काय झालंय तुला? चला लवकर चला. मालू, बाबा थांबा. मला असं वाटतंय की कोणीतरी येतंय. भीम, एक काम करूया, याला उचलूया आणि आपण इथून निघूया सगळे. नाही नंदू काका, मेघनाथजींचे खूप सारे माणसं या जंगलाच्या रस्त्यात असतील. त्यांना जर चाहूल जरी लागली की आपण इथे आलो होतो, तर आपलं जगणं अवघड होऊन जाईल. तर मग भीम, आता काय करायचे? भीम, तुम्ही सगळे लोक निघायत ना. गोपीला तिथंच सोडून द्या. म्या, मालू आणि गोपी इथंच राहतो. तुम्ही सगळे लोक इथून निघून जा. पण तुम्हाला असंच सोडून आम्ही कसं जाऊ शकतो? भीम, पहिलं तुझं वाचणं गरजेचं आहे. जर तू वाचलास तर आम्हासनी सगळ्यांना पण वाचवशील. पण त्याआधी तुम्हा सगळ्यांना इथून निघायला पाहिजे, नाहीतर जर एकत्र सगळे पकडले गेलो तर अडचण होईल. पण काका, भीम, नंदू बरोबर बोलतोय. आपल्याला माहित झालंय की हे सगळे इथे आहेत, तर आपण परत येऊया आणि यांना इथून घेऊन जाऊया. चला. चला गुरुजी.
लक्षपूर्वक बघा, कोणी आहे तर नाही. शोधा इकडे, शोधा शोधा शोधा, प्रत्येक कोपऱ्यात शोधा. कोणी सापडलं का? दिसलं कोणी? नाही मालक. बाबा, आपण भीमरावला काही जास्तच चतुर समजतोय. अरे बाबा, तुम्ही बेकारमध्ये काळजी करत होता. सगळं तर ठीक आहे. घरी जाऊया. तुम्ही अजून जेवण पण नाही केलं. आता या लोकांना आज तरी शुद्ध नाही येणार. ठीक आहे, चला. ऐक, तुम्ही चौघे बाहेर जंगलाच्या रस्त्यावर नजर ठेवा, ठीक आहे? होय मालक. चल बाळा. भीम, आता समजा तुझ्याच हातात हाय. तूच आम्हा सगळ्यांना वाचवू शकतोस. नाहीतर ही लोक माहित नाही आमच्या संग काय करतील. रामजी भाऊ, नंदू भाऊचा पत्ता लागला का काय? नाही. रामजी, रामजी, माहित नाही तुझ्या पोरानं नंदूला काल रात्री काय समजावलं की नंदूच्या डोक्यात न्यायाचं भूत चढलं होतं. आणि आता पत्र हे बी माहित नाही की शिशुपालनं त्याच्या संग काय केलं असेल. हितेश काका, न्याय कुठलं भूत नाही की कोणावर चढलं जाईल. किंबहुना न्याय प्रत्येकाचा हक्क आहे. आणि नंदू काकांनी जे केलं ते अगदी बरोबर केलंय. तुम्ही त्यांच्या न्यायासाठी आवाज उचलू शकत नाही तर कमीत कमी त्यांनी आवाज उचललाय तर त्याची चेष्टा तरी करू नका. अरे, ज्यांनी न्यायाची मागणी केली तोच गायब झाला आहे. यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते? अरे, हक्काची मागणी करत करत असं गायब होण्यापेक्षा तरी चांगलं आहे का विना हक्काचं जगूया. मी तुम्हा लोकांशी वाद घालणार नाहीये, पण कमीत कमी एवढा विश्वास तरी करा माझ्यावर की मी नंदू काकांना काही होऊ देणार नाही. चला, सगळी आपापल्या घरी चला. चला रे. अरे जोखू, जोखू, परत एवढं का पिऊन आलायस? अरे जेव्हा तुला पचत नाही असं पडत बिडत राहतो तर का पितोस एवढं? चालून लांब 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 हो. लांब. फुल्या तर आजकाल लयच प्रश्न विचारायला लागले मला. अरे, नवरा आहे तुझा म्या, जरा पिरमांना बोलून कर जा. समजलीस का नाही समजलीस? पिरमांना खाणं पिणं करून आता पाय दाबून झोपत जा मला. जोखू काका, तुम्ही तुमच्या पत्नी बरोबर अशा प्रकारे बोलू नाही शकत. हे योग्य नाहीये. काय बरोबर नाहीये? माझी बायको आहे ती. माझं जे पण काय मन करल ते करणार तिच्या संग. आताच घुमवून एक कानपणात पण मारू शकतो मी. काय करणार आहेस तू? बोलण्यानं काय नाही होणार रोखू. जे पुरावे मागतो उठ आणि सबूत दे. मार तुझ्या बायकोच्या कानाखाली खेटून. बघूयात हा भीम काय करतो. जोखू काका, फुलिया काकूवर हात उचलायची चुकी करू नका. आताच मारणार तुझ्या पुढे हिला कानफाडीत. बघतोस का मॅक तू काय करतोस ते?